एक महिला खरेदीसाठी मॉलमध्ये गेली होती. कॅश काउंटरवर तिने पैसे देण्यासाठी पर्स उघडली. कॅशियरला तिच्या पर्समध्ये टीव्हीचा रिमोट दिसला. तिला कुतूहल वाटले, हा पर्समध्ये कशाला? मग हळूच विचारलं, तुम्ही तुमचा टीव्हीचा रिमोट नेहमी सोबत ठेवता का? ती म्हणाली, नाही, नेहमी नाही, पण माझ्या नवऱ्याने आज क्रिकेटच्या सामन्यामुळे माझ्यासोबत खरेदीला येण्यास नकार दिला, म्हणून मी रिमोट घेतला. बोध, नेहमी पत्नीची साथ द्या आणि तिच्या आवडीनिवडी जपा. थांबा, गोष्ट अजून संपली नाही. कॅशियर असली आणि मग त्या महिलेने खरेदी केलेल्या सर्व वस्तू तिने परत घेतल्या. कॅशियरला कारण विचारले. ती म्हणाली, तुमच्या नवऱ्याने तुमचे क्रेडिट कार्ड ब्लॉक केले आहे. बोध, तुमच्या पतीच्या छंदाचा नेहमी आदर करा. थांबा, गोष्ट अजून संपली नाही. पत्नीने पर्समधून पतीचे क्रेडिट कार्ड काढले आणि ते स्वाईप केले. नवऱ्याच्या दुर्दैवाने त्याने स्वतःचे कार्ड ब्लॉक केले नव्हते. बोध, आपल्या पत्नीची शक्ती आणि शहाणपणा कमी लेखू नका. थांबा, गोष्ट अजून संपली नाही. स्वाईप केल्यानंतर मशीनने सूचित केले, तुमच्या मोबाईलवर पाठवलेला पिन प्रविष्ट करा. बोध, जेव्हा पुरुष अडतो तेव्हा त्याला वाचवण्यासाठी मशीन पुरेशी हुशार असते. थांबा, गोष्ट अजून संपली नाही. ती स्वतःशीच असली आणि तिच्या पर्समध्ये वाजत असलेल्या पतीचा मोबाईल हातात घेतला. फॉरवर्ड केलेला SMS दाखवला. तिने पिन प्रविष्ट केला. रिमोट कंट्रोल घेताना तिने त्याचा फोन देखील उचलला होता, जेणेकरून खरेदी करत असताना त्याचा फोन येणार नाही. ती वस्तू विकत घेऊन आनंदाने घरी परतली. बोध, हातात स्त्रीला कमी लेखू नका. थांबा, गोष्ट अजून संपली नाही. घरी पोहोचल्यावर तिच्या लक्षात आलं, घरासमोर त्याची गाडी नव्हती. दारावर एक चिठ्ठी चिटकवली होती. रिमोट सापडला नाही. प्रीमियरशिप मॅच पाहण्यासाठी मित्रासोबत बाहेर जात आहे. घरी यायला उशीर होईल. काही हवे असल्यास माझ्या फोनवर कॉल कर. तो जाताना घराची चावी देखील घेऊन निघून गेला होता. बोध, आपल्या पतीवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करू नका. तुम्ही नेहमी आहात. धन्यवाद.